औरंगाबाद जिल्ह्यातल्या देऊळगाव बाजार या गावामध्ये हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे। अर्जुन इंगळे या 39 वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या सख्ख्या भावानं गेल्या 20 वर्षांपासून एका खोलीमध्ये डांबून ठेवले। सिल्लोड तालुक्यातल्या देऊळगावच्या बस स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर एका खोलीतला हा प्रकार आहे। अर्जुनला बंदी करणारा भाऊ राजेंद्र इंगळे हा गावचा पोलीस पाटील आहे। गेल्या 20 वर्षांपासून अख्ख्या गावाला याची माहिती असली तरी कुणी बाहेर सांगण्याचं धाडस केलं नाही। अर्जुनची आई त्याला दररोज खिडकीतूनच जेवण देते। याच खोलीत जेवण आणि नैसर्गिक विधी तो करत आहे। अतिशय दुर्गंधयुक्त खोलीमध्ये राहणाऱ्या अर्जुनचे नख केस वाढलेले आहेत, मात्र त्याच्या भावाने आजपर्यंत त्याची सुटका केलेली नाहीये। शेतीच्या वादातून भावानं बंदिस्त केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे अर्जुन इंगळे हा 10वी पर्यंत शिकलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या औरंगाबादमधून आपल्या बरोबर आहेत। विशाल, खरं तर अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक सुद्धा ही बातमी आहे। काय नेमकं यानंतर आता ही बातमी जेव्हा पुढे येते त्यापुढे काही हालचाली घडतात? अनुपमा, शेतीच्या वादातून प्रॉपर्टीची हिस्सेदारी करण्याच्या वादातून कसल्या घटना घडतात याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल। भावाला कदाचित जमिनीचा हिस्सा द्यावा लागेल। यातून पोलीस पाटील असलेल्या भावानं आपल्या सख्ख्या भावालाच डांबून ठेवलं आणि 1-2 नव्हे तब्बल 20 वर्ष डांबून ठेवलं। आणि ही सगळी माहिती गावकऱ्यांना होती, मात्र पोलीस पाटलांची जणू भीती तितकी की गावकरी सुद्धा याबाबत कुठलीही वाच्यता करत नव्हते। अखेर गावातीलच एका मुलानं या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे। आता या अर्जुन इंगळेला सोडवायला पोलीस त्या ठिकाणी गेलेले आहेत। पोलीस आता लवकरच त्याला तिथून बाहेर काढतील। मात्र अशा पद्धतीनं फक्त प्रॉपर्टीसाठी एखाद्याला 20 वर्ष डांबून ठेवणं निश्चितच खूप धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। खरे विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। याबाबतचे अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।